मागील भागात आपण पाहिलं, मानसीवर झालेला प्रसंग मंदाताईंनी आणि सुधीररावांनी तिला सांगितला. वीरेंनं केलेल्या कृत्याची तिला अतिशय चीड आली होती. मानसीचं जे पहिलं ऑपरेशन झालं होतं त्यावर डॉक्टरांनी लावलेला त्वचेचा ग्राफ्ट मानसीच्या बॉडीने नीटसा ॲक्सेप्ट केला नव्हता. मानसीचा चेहरा पूर्ववत होईल का नाही याबाबत डॉक्टर साशंक झाले होते. राघवनं केलेली मदत ऐकून मानसी आश्चर्यचकित झाली होती. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे भाग 42. डॉक्टरांनी मेडिकल फिटनेस दिल्यानंतर पोलिसांनी मानसीचा जबाब नोंदवला. राग, द्वेष, भीती, चीड संमिश्र भावनेत मानसीनं तिचा जबाब नोंदवला. वीरेंचा शोध सगळीकडे सुरू होता. एवढे दिवस मामांच्या फार्म हाऊसवर दबा धरून बसलेला वीरेन पोलिसांच्या जाळ्यात बरोबर सापडला. कोर्टात केस दाखल झाली. मानसीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. कोर्टाची पहिली तारीख होती. मानसी दवाखान्यात भरती असल्यामुळे सुधीरराव एकटेच कोर्टात गेले होते. वीरेंच्या मामांनी वीरेंची केस एका नामवंत वकिलांकडे दिली होती. वीरेंच्या वकिलांनी कोर्टाकडून काही अवधी मागून घेतला होता. त्यामुळं कोर्टानं पुढची तारीख दिली होती. तोपर्यंत वीरेनला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. काही दिवसांनी मानसीवर दुसरं ऑपरेशन करण्यात आलं. ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी मानसीच्या चेहऱ्यावरचं ड्रेसिंग काढलं. मंदाताई आणि सुधीरराव तिथंच उभे होते. यावेळी त्वचेचा ग्राफ्ट पहिल्यापेक्षा काही अंशी नीट लागला आहे. अजून 1-2 ऑपरेशन आपण करून बघू शकतो, पण मानसीच्या प्रकृतीला हे किती झेपेल त्यावर सगळं अवलंबून राहील. म्हणूनच मी विचार करतोय की 2-4 दिवसात मानसीचा डिस्चार्ज प्लॅन करू. मात्र तुम्हाला सतत फॉलोअपला यावं लागेल. त्यावरच पुढचं सगळं ठरवता येईल. घरी गेल्यावर घरच्या वातावरणात राहिल्यावर मानसीची मनस्थिती अजून चांगली राहील, डॉक्टर म्हणाले. तुम्ही म्हणाल तसं डॉक्टर साहेब, आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, सुधीरराव म्हणाले. डॉक्टर निघून गेले. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर राघव मानसीला भेटायला आला होता. नेहमीप्रमाणे दुरूनच मानसीला बघून तो सुधीररावांसोबत बोलत होता. राघव, मला एक विचारायचं होतं, सुधीरराव त्याला म्हणाले. काय झालं काका, विचारा ना, राघव म्हणाला. मी विचार करत होतो की या शहरातच एखादं घर भाड्यानं घ्यावं. काय आहे ना, कोर्टाची केसही सुरू आहे आणि मानसीला सतत दवाखान्यात फॉलोअपला आणावं लागणार आहे. गावावरून नेहमी इतकं अपडाऊन करणं मानसीच्या तब्येतीच्या दृष्टीनेही सोयीचं नाही, सुधीरराव म्हणाले. काही हरकत नाही काका, मी ज्या एरियामध्ये राहतो तिथं बरीच चांगली घरं आहेत. मी एखादं घर तुमच्यासाठी शोधतो आणि तुम्हाला सांगतो, राघव म्हणाला आणि निघून गेला. 1-2 दिवसातच राघवनं 1-2 चांगली घरं पाहिले. सुधीररावांना नेऊन दाखवले. त्यापैकी एक घर सुधीररावांना आवडलं आणि भाड्यानं राहायसाठी म्हणून त्यांनी त्या घरमालकासोबत त्या घराची बोलणी केली. मानसीचा डिस्चार्ज होता त्या दिवशी संध्याकाळी राघवसुद्धा हॉस्पिटलमध्ये आला. मानसीच्या चेहऱ्यावर यावेळी ड्रेसिंग लावलेलं नव्हतं.
राघवला मानसीकडे बघून एकदम रडायला आलं. सॉरी बरं का, तुझी इच्छा नसतानाही मी तुझ्या रूममध्ये आलो. काका काकूंना सामान न्यायला मदत करतो म्हणून आलो. चालला जाईल थोड्या वेळात, राघव तिला म्हणाला. असं काय म्हणतोस राघव? त्या दिवशी मी चिडले होते, मानसी त्याला म्हणाली. अच्छा, मग ठीक आहे. बरं मानसी, चल पटकन, घरी जायचंय. तुला एक सांगू, सुधीर काकांनी माझ्या घराजवळच घर घेतलंय. माई म्हणत होती आता मानसीला कधीही शिरा खावासा वाटला की ती पटकन आपल्या घरी येऊ शकेल. ए, तू पण काकांना एक सायकल घेऊन माग, मग आपण दोघं सोबत सायकलवर कॉलेजमध्ये जात जाऊ. किती मस्त ना? राघव पाठमोरा उभा राहून आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत मानसीसोबत बोलत होता. राघव, मानसीनं त्याला आवाज दिला. अगं आटोप लवकर, बोलत काय बसलीस? राघव पाठमोराच होता. राघव, इकडे बघ. माझी शपथ आहे तुला, मानसी म्हणाली. राघवनं मानसीकडं पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अविरत श्रावणधाऱ्या बरसतच होत्या. का करतोय हे सगळं? नको करूस. नको माझ्या मागे येऊ. माझी वाट खूप वेगळी झाली आहे आता. अगदी छिन्न विछिन्न झाली. मला माहिती आहे माझ्याबद्दल तुझ्या मनात काय होतं ते. ते सगळं विसर राघव आता. तू तुझं आयुष्य चांगलं जग. तुझं माईंचं स्वप्न पूर्ण कर. आता प्रेम वगैरे या गोष्टींवर माझा तर विश्वासच बसत नाहीये. मानसीचा आवाज कापरा झाला होता. कोण म्हणतंय की मला तुझं प्रेम हवंय? त्या दिवशी तूच मैत्रीचा हात पुढं केला होतास ना? बस तोच हात मी सावरतोय, राघव म्हणाला. राघव, आयुष्यात पुढं काय लिहून ठेवलंय आणि पुढं काय होणार आहे काहीच माहीत नाही. तू तुझा वेळ खरंच वाया घालवू नकोस, मानसी त्याला म्हणाली. मानसी, माझ्या जागी तू असतीस तर तू सुद्धा असंच केलं असतंस का? मला एकटं सोडून निघून गेली असतीस? आधी माझ्या या प्रश्नाचं उत्तर दे, मग तू म्हणशील ते करेल मी. राघवच्या या प्रश्नावर मानसी काहीच बोलली नाही. चला निघूया का? तेवढ्यात सुधीरराव आणि मंदाताई डॉक्टरांसोबत बोलून आणि मानसीचं औषध घेऊन आले. घरी जाण्यासाठी सगळे हॉस्पिटलच्या बाहेर पडले तसा मानसीनं तिचा चेहरा ओढणीनं झाकून घेतला. चेहऱ्यावरच्या जखमेची काळजी म्हणून चेहरा झाकला असेल तर ठीक आहे, पण लोकांना तुझा चेहरा दिसू नये, तू आता खराब दिसतेस ह्या भावनेनं चेहरा झाकत असेल तर प्लीज तसं करू नको. कारण सौंदर्याची व्याख्या फक्त शरीर सुंदर दिसण्यावरून ठरत नसते. तुमचं मन किती स्वच्छ आहे, तुमची बुद्धी किती तल्लख आहे ह्यावरून ठरत असते. तू सुंदर होतीस, आहेस आणि कायम सुंदरच राहशील. एक दिवस लोकांना तुझ्याकडे बघून कळेल की जीवन सुंदर कशा प्रकारे असतं आणि जीवन कशा प्रकारे जगता येतं, राघव म्हणाला आणि मानसीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास झळकायला लागला. तिनं तिच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला केली. कितीतरी दिवसांनी थंड हवेची झुळूक तिच्या चेहऱ्याला स्पर्शून गेली. सगळेजण मानसीच्या घरी पोहोचले. माई आणि रजनी तिथं आधीच आलेल्या होत्या. माईंनी मीठ मिरच्या ओवाळून मानसीची नजर काढली. थँक्यू माई, हे तर माझ्या लक्षातही आलं नाही, मंदाताई माईंना म्हणाल्या. चालायचंच. अहो, कितीही नाही म्हटलं तरी टेन्शनमध्ये आहात तुम्ही. आणि मला एक सांगा, नजर तुम्ही काढली काय किंवा मी काढली काय? एकच ना?
मला मानसी माझ्या रजनीसारखीच आहे, माई म्हणाल्या. त्यांनी मानसीला एक छोटीशी डब्बी दिली. मानसीनं कुतूहलानं ती डब्बी उघडली. माई, किती सुरेख आहे ही गणपतीची मूर्ती, मानसी म्हणाली. हो, बघ, विघ्नहर्ता आला ना, आता सगळं विघ्न दूर होईल बरं, माई तिला म्हणाल्या. खरंय माई तुमचं, आता सगळं चांगलंच होणार आहे, सुधीरराव म्हणाले. बरं का मंदाताई, तुम्हाला न विचारता एक काम केलं बरं मी, माई म्हणाल्या. काय केलं बरं, मंदाताईंनी त्यांना विचारलं. देवघर नव्हतं ना या घरात, म्हणून एक छोटासा देव्हारा आणला आणि ही विघ्नहर्त्याची मूर्ती आणली, माई म्हणाल्या. माई, तुमचे उपकार कसे फेडू आम्ही, सुधीरराव म्हणाले. काही उपकार वगैरे नाही बरं. अहो, जेव्हा घरच्या लोकांनी साथ द्यायची गरज होती, प्रेमाचा हात द्यायची गरज होती, तेव्हा कुणी दिला नाही. तुम्हाला सांगू, नातलगांपेक्षा प्रेम करणारी माणसं मिळाली आहेत मला. मग त्यांच्यासाठी थोडं काही केलं तर ते उपकार होतात का, माई म्हणाल्या. बरं, चला आपण देव्हाऱ्यात ही मूर्ती ठेवू, मंदाताई म्हणाल्या. मानसीच्या हातानं मूर्ती देवघरात ठेवली आणि सगळ्यांनी मिळून आरती केली. घरात धूप अगरबत्तीचा मंद सुगंध दरवळला आणि वातावरणात एक प्रसन्नता आपोआप तयार झाली. माई, आता तुम्ही जेवूनच जा, मी लगेचच स्वयंपाक करायला घेते, मंदाताई म्हणाल. त्याची काहीच गरज नाहीये मंदाताई, ते बघा मी स्वयंपाक करून आणलाय. माईंनी स्वयंपाकघराकडं बोट दाखवलं. ओट्यावर डब्बे ठेवलेले होते. मानसीकडे येतानाच माईंनी तिच्या आवडीचा स्वयंपाक करून आणला होता. माईंचं प्रेम बघून मानसी हरखून गेली. नवीन घरात आणि आयुष्याच्या ह्या अशा छिन्न विछिन्न अवस्थेत मानसी रुळायचा प्रयत्न करत होती. राघव रोज कॉलेजमध्ये जाताना आणि परत घरी येताना मानसीची भेट घेऊन जात होता. ए मानसी, तू का नाही येत ग कॉलेजमध्ये, घरीच तर असतेस आता. एक दिवस संध्याकाळी राघव मानसीला भेटायला आला तेव्हा त्यानं तिला विचारलं. नको रे, इच्छाच होत नाही माझी पुन्हा तिथं येण्याची, मानसी त्याला म्हणाली. अगं, हे शेवटचं वर्ष ना, हे वर्ष पास आउट झालं की डिग्री मिळेल. आधीचे 3 वर्ष वाया गेले असं तर होणार नाही ना, राघव तिला म्हणाला. बरोबर बोलतोय राघव. मानसी, तसंही तू घरी बसून झालेल्या गोष्टी आठवत राहतेस, सुधीरराव मानसीला म्हणाले. बाबा, खरंच माझी हिंमतच नाही आता, प्लीज माझ्या मागं लागू नका. आणि डॉक्टरांनी अजून परवानगी कुठं दिली आहे हिंडण्या फिरण्याची, चेहऱ्यावरच्या जखमा भरायला वेळ लागेल म्हणाले ना ते, मानसी म्हणाली. बरं, ठीक आहे, कॉलेजला येऊ नको, पण कमीत कमी अभ्यास तर सुरू कर. तसंही तुझं मेडिकल सर्टिफिकेट दिलं की तुला परीक्षेला तरी बसू देतील. मी रोजच येत असतो, तुझ्या अभ्यासातल्या अडचणी दूर करत जाईल. आपल्या ग्रुपमधून नाही तर तूच मागं राहशील बघ, राघव म्हणाला. राघवची कल्पना सगळ्यांना पटली. राघव, आपल्या ग्रुपमधलं कुणीच भेटायला आलं नाही रे, का बरं? प्रिया, अर्चना, कोणीतरी यायला हवं होतं ना, मानसीनं त्याला विचारलं. जाऊ दे, नसल यायचं त्यांना, त्यांचा विचार करू नको तू. मानसी, तुला माहिती का, राघव विषय बदलत होता. मानसीच्या ते लक्षात आलं. राघव, विषय नको बदलूस, सांग मला, मानसी म्हणाली. मानसी, प्रियानं
प्रियानं आत्महत्या केली. राघवचा आवाज कापरा झाला होता. काय? मानसी जवळपास ओरडलीच. मानसीसाठी हा खूप मोठा धक्का होता. काय? प्रियानं आत्महत्या केली? मानसीच्या डोळ्यासमोर 11वी पासूनचा प्रियासोबतचा घालवलेला क्षण उभा होता. हो मानसी, त्या दिवशी हॉटेलमध्ये ती तुझ्यासोबत आली होती ना? तू रागातून बाहेर निघाली. तुझ्या पाठीमागं वीरेन पाठोपाठ प्रिया आणि अर्चना देखील होत्या. काहीतरी मॅटर झालंय असं मला वाटत होतं. म्हणून मग मी सुद्धा तुमच्या सर्वांच्या मागं आलो. वीरेननं तुझ्यावर हल्ला केला तेव्हा त्या दोघीही तिथंच होत्या. प्रिया खूप घाबरली होती. तुला मदत करायची सोडून ती रस्त्यानं धावत सुटली आणि तिच्या मागं अर्चना सुद्धा. मी तर तुला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो, पण प्रियानं त्याच दिवशी रेल्वे क्रॉसिंगच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. मलाही हे 2 दिवसांनी कळालं. या सगळ्या प्रकरणाला अर्चना एवढी घाबरली की तिनं कॉलेज सोडून दिलं. राहता राहिले आपल्या ग्रुपमधले मुलं. त्यांना हिंमत होत नाहीये तुझ्यासमोर यायची. या सगळ्या गोष्टींमुळं आता कॉलेजनेही अजून कडक नियम केलेत. कॉलेज कॅम्पसमध्ये मुलं मुली भेटण्यावर बंदी आहे आणि हॉस्टेलचे नियमही खूप स्ट्रिक्ट झाले. राघवनं एक उसासा टाकला. झालेला सगळा प्रकार ऐकून मानसी मटकन खाली बसली. वीरेनबद्दलची तिची चीड अजूनच वाढली होती. कोर्टात केस सुरू होती. त्याच्या तारखावर तारखा पडत होत्या. कोर्टाच्या केसचं टेन्शन, वीरेनच्या वकिलानं चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे, प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्या आणि त्यात मानसीच्या चेहऱ्यावर सततच्या होणाऱ्या ऑपरेशन्समुळे मानसीच्या तब्येतीवर त्याचा विपरीत परिणाम होत होता. डॉक्टरांनी त्यामुळं पुढं ऑपरेशन न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळं सगळ्यांसमोर आहे तो पर्याय स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मानसीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचे सगळ्या घरावर परिणाम दिसत होते. गौरीचं शिक्षण पूर्ण झालं होतं. ती एका कंपनीत जॉब करत होती. मंदाताईंना तिच्या लग्नाचंही टेन्शन आलं होतं. मानसीला भेटायला गौरी घरी आली होती. तेव्हा मंदाताईंनी गौरीच्या लग्नाचा विषय काढला. काय होईल पुढे? मानसीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा परिणाम गौरीच्या आयुष्यावरही होणार का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.